नमस्कार, मी कृषी सहाय्यक संगीता दाडगे, तालुका कृषी अधिकारी गोंदिया, मुख्यालय तेडवा। आज आपण दुलीचंदजी तुरकर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत की त्यांनी मिरची लागवड कशी केली आणि त्यांना त्याच्यापासून काय फायदा झाला आणि ही कल्पना त्यांना कशी सुचली की आपण धानाला सोडून भाजीपाला लागवड कसा करायचा आणि त्यापासून काय फायदा होईल आपल्याला, त्याबद्दल आपण तुरकरजी कडून जाणून घेऊया। नमस्कार काकाजी। नमस्कार बाई। नमस्कार जी। तर तुम्हाला ही कल्पना कशी आली की आपण भाजीपाला लागवड करावी? आमच्या इथं परंपरेनं आम्ही धानाचं उत्पन्न घेत होतो, परंतु मी जाणता झाल्यानंतर अध्यात्मिक क्षेत्रात म्हणजे सकीर्तन वगैरे माझी धर्मसेवा होती आणि मी नागपूर जिल्हा, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सेवा द्यायसाठी जात होतो। तर शेतीच्या विषयी मला जिज्ञासा होती। ज्याही गावी मी जायचा तर त्या गावी म्हणजे गेल्यानंतर जी शेती आहे त्यांची फळबागाची त्या ठिकाणी जाऊन मी म्हणजे उपस्थिती देत होतो आणि त्यांच्याकडून म्हणजे मार्गदर्शन सुद्धा घेत होतो। तर मलाही वाटलं बा की आमच्या डोक्यावरून ही वैनगंगा वाहत म्हणजे महाराष्ट्रात प्रवेश झाली ना आम्ही नुसत्या भाताच्या नादी लागलो। तर तिकडला एक दोन अनुभवी शेतकऱ्यांना आम्ही आपल्या गावापर्यंत घेऊन आलो आणि घेऊन आल्यानंतर ही शेतीच्या विषयी त्यांना जाणीव करून दिली आणि त्यांचा यथार्थ मार्गदर्शन मिळाला की आमच्या नागपूर जिल्ह्यात जे फळबाग आम्ही उत्पन्न घेतो ते ह्याही जमिनीत आणि ह्याही शेतीमध्ये उत्पन्न घेता येईल। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग ही पडती शेती होती तर आम्ही खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर मग जे बांधण होतं भाताचं ते जीसीपीच्या माध्यमातून त्याचे वावर केले, प्लॉटिंग केली आणि त्यानंतर मग आम्ही बागायती फळबागाला सुरुवात केली। तर यामध्ये मग आम्ही आपल्या पद्धतीनं करत होतो सुरुवातीला, परंतु मग कृषी सहाय्यक अधिकारी त्यांच्या संपर्काशी मग आम्हाला मार्गदर्शन मिळाला आणि मार्गदर्शन मिळत असताना त्यांच्या सल्ल्यानं मग आम्ही टिंबक लावली 2.5-3 एकर 3-3.5 एकरामध्ये। मग मल्चिंगी लावली आणि मल्चिंग लावल्यानंतर कधी आम्ही कारलीचे उत्पन्न घेतो, कधी वांगी लावत असतो, कधी काकडी लावत असतो, पण या वर्षी आम्ही मिरची पण घेतली आणि 2-3 वर्ष झाले मिरची आम्ही घेत आहोत। तर मिरचीचं जे पीक आहे हा म्हणजे थोडा लांबलचक टिकणारा पीक आहे। एकदा लागवड केली तर 7-8 महिन्यापर्यंत म्हणजे उपडण्याची किंवा पुन्हा लागवड करायची गरज भासत नाही। भाव जर चांगला असला तर मिरची परवडते। दुसरी महत्वाची गोष्ट मिरचीचं कसं आहे की हिरवी विकली मार्केटले भाव तेजी असला तर आम्ही हिरवी विकत असतो आणि घरी वाढवत असतो। म्हणून याच्यात आम्हाला नाहीच तरी मल्चिंग लागवड का म्हणते लेबर खर्च 2 ते 2.5 लाख रुपये आम्हाला म्हणजे खर्च लागत असते आणि खर्च काढून 2-2.5 लाख रुपये आमच्या हाती येत असतो। आमचा कुटुंब जो परिवार आहे या शेतीच्या भरोश्यावरच म्हणजे आम्ही आमचा उदरनिर्वाह चालत असते आणि आम्हाला जेव्हा गरज भासते पुन्हा कधी अडचणी भासली तर आम्ही कृषी सहाय्यक अधिकारी त्यांच्याकडे आम्ही जात असतो, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहते। या ठिबक जे तुम्ही केलाय त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा वाटला? ठिबक पासून म्हणजे एक महत्वाचा लाभ की पाणी म्हणजे व्यवस्थित पद्धतीने म्हणजे झाडाला पोहोचते, म्हणजे वाया पाणी जात नाही। जेवढी झाडाला गरज आहे तेवढाच पाणी पुरवठा होत राहते। दुसरी गोष्ट महत्वाची की कमी पाण्यामध्ये जास्त म्हणजे दुहेरी उत्पन्न घेता येते ना फायदाही मिळते, कारण विद्युत कटोती त्यामध्ये म्हणजे कमी वेळात आपली म्हणजे सिंचन पद्धतीनं म्हणजे पाणी पुरवठा केला जात असतो आणि याच्यापासून म्हणजे आम्ही जैविक जे खत आहे तेही झाडाला पुरवत असतो। कधी कधी फर्टिलायझरचाही थोडासा वापर करतो, परंतु जास्त आम्ही म्हणजे जैविक खताचा वापर करतो आणि यापासून म्हणजे जैविक जे आहे तर ते स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे। कधी मग गरज भासली तर का म्हणतात ते जे आयुर्वेदिक तर वापरतो आम्ही जैविक, पण याच्या व्यतिरिक्त मग गरज भासली कीटकनाशक वगैरे साठी तर मग दुसरे औषध रासायनिक आम्ही वापरत असतो, परंतु जास्त भर आम्ही म्हणजे जैविकवर देत राहतो। ठीक। आणि हे जे मल्चिंग लावलंय तुम्ही
तर मल्चिंगचा काय फायदा वाटतो तुम्हाला? मल्चिंग पासून एक महत्वाचा फायदा आहे की झाडाच्या जवळ जो पुन्हा तणाची उगवण होते आणि तण जास्त झाल्यावर त्या झाडावर रोगराईचं प्रमाण अधिक वाढत असते. यापासून निंदन करायची पुन्हा गरज भासत नाही. म्हणून मल्चिंग पासून म्हणजे खूप सारा फायदा आहे. झाड निरोगी राहते आणि झाडाजवळ म्हणजे तण अजिबात होत नाही. बरोबर. आणि यापासून उत्पन्न जास्त वाढत राहते. हो, तण काढण्याचा म्हणजे खर्च तुमचा वाचतो त्याच्यापासून. तण वाढण्याचा खर्च वाढत राहतो. मजुरांचा खर्च, जसं मजदूराला आम्ही तण काढण्याचा निंदनचा म्हणजे खर्च देतो, तर त्याऐवजी तोच पैसा म्हणजे मल्चिंग मध्ये आम्ही वापरत असतो आणि झाड हा निरोगी राहते. हो. आणि पाण्याची बचत होते मल्चिंगमुळे. आणि झाकलं राहते आणि त्याला ऊर्जा बरोबर मिळत राहते. बरोबर आहे. आणि मग तुम्ही हे जे मिरची लागवड केली आणि तुम्हाला याच्यापासून जो नफा झाला, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मिरची जे आम्ही लागवड केली, आम्ही 8व्या महिन्यात ही लागवड केली आणि खर्च तर येतच राहते तो, परंतु जेव्हा मिरचीला भाव होता तर आम्ही 2 तोड्यामध्येच म्हणजे 60 ते 70 हजार रुपयाची मिरची विकली, 20 क्विंटल. परंतु आता असं आहे, आता भाव मार्केटात म्हणजे मार्केट घसरल्या कारणास्तव थोडंसं प्रमाण म्हणजे प्रॉफिटचं कमी आहे, परंतु हा पीक म्हणजे लंबा आहे आणि लंबा पीक असल्या कारणास्तव मार्च एंडिंग आणि एप्रिल पर्यंत आपण याचा म्हणजे लाभ आम्हाला मिळणारच आहे. कधी भाव कमी राहते, कधी जास्त राहते, तरी पण माझा असा अंदाज कमी झाल्यावर वाळवून विकत असाल ना. आणि जर भाव कमी असला तर ही जोडा आपण पिकून टाकतो आणि वाढवल्यानंतर घरूनच आपण विक्री करत असतो. म्हणजे दुहेरी फायदा होते. विकू शकता आणि लालही विकू शकता. हिरवी विकता येते आणि लालवी विकता येते. दुसरी गोष्ट महत्वाची, जी आम्ही 3 वर्ष झाले जे लागवडी करतो, ही प्राईडची मिरची आहे. म्हणजे हा असा दोडा आहे, तेज आहे. मार्केटलाही हिरवं कच म्हणून गेल्याबरोबर म्हणजे मार्केटला लवकर खपत होते आणि वाढवली तरी पण ग्राहक मनातून म्हणजे आवडीपूर्वक ह्या मिरचीची खरेदी करत असतात. ठीक आहे काका, हे तुम्ही जे मार्गदर्शन त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बरं, नमस्कार जी. नमस्कार.